येत्या 2 तारखेपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे किंवा टिकवलीच पाहिजे, अशा आशयाचे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्यावर राजकारणात खळबळ उडणे स्वाभाविक आहे। 2 तारखेला राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान होत आहे आणि लगेच दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। कदाचित त्यानंतर जे काही निकाल समोर येतील त्याचा आढावा घेऊन पुढच्या निवडणुकांना युती म्हणून सामोरे जायचे की स्वबळावर लढायचे याचा फैसला भाजप घेण्याची शक्यता आहे। जर या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले, भाजप महायुतीतील इतर 2 पक्षांना पुढच्या अधिक महत्त्वाच्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या अटींवर सोबत येण्यास भाग पाडेल। तसे करण्यास या पक्षांनी नकार दिला तर भाजप स्वबळावर या निवडणुकी लढवेल। अर्थात रवींद्र चव्हाण यांचा इशारा संपूर्ण महाराष्ट्राच्या संदर्भात आहे की कल्याण डोंबिवली तसेच ठाणे महापालिकेच्या संदर्भात आहे हे स्पष्ट झालेले नाही। परंतु गेल्या काही दिवसात रवींद्र चव्हाणांच्या विरोधात शिंदे सेना ज्या पद्धतीने आक्रमक झाली आहे ते पाहता किमान कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे महापालिकांमध्ये तरी भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। रवींद्र चव्हाणांची एकनाथ शिंदेंनी थेट अमित शहांकडे तक्रार केली होती, परंतु त्यातून फार काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही। रवींद्र चव्हाण मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे रवींद्र चव्हाणांची शिंदेंनी अमित शहांकडे तक्रार करणे मुख्यमंत्र्यांना फारसे रुचले नसेलच। त्यामुळेच कदाचित शिंदे सेनेला कॉर्नर करण्याची भाषा चव्हाणांच्या माध्यमातून फडणवीसच बोलत असावे। एकूणच सध्या फडणवीसांना शिंदेंचे ओझे अधिक जड झाल्याचं चित्र समोर येत आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया दिशानती संपादकीयमध्ये। बघत राहा देशोन्नती। नमस्कार।